स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे येण्यासाठी भरपूर महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आयपीबीपी बँकचं अकाउंट काढलेलं आहे। का काढलं? कारण त्यांचं जुनं जे अकाउंट आहे ते आधार सीडिंग आधार मॅपिंग ऍक्टिव्हेट नव्हतं आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे अकाउंट आहे ते आधार सीडिंग ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होऊन जाते, म्हणजे ते कोणत्याही योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे घेण्यासाठी पात्र होते। त्यासाठी भरपूर महिलांनी हे अकाउंट काढलेलं आहे। आणि बघा, त्यापैकी काही महिलांचे पैसे जे आहे ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आलेले आहे। काही महिलांनी लेट अकाउंट काढल्यामुळे अजूनपर्यंत त्यांचे पैसे पोहोचलेले नाही। तर बघा, भरपूर महिला जे आहे ते सतत आपले पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी पोस्ट बँकमध्ये जातात आणि त्या ठिकाणी महिलांना रांगेमध्ये 1 ते 2 घंटे उभं राहावं लागते। त्यापैकी काही महिला अशा आहेत ज्या जॉब करणाऱ्या आहे, व्यवसाय करणाऱ्या आहे, काही ठिकाणी जॉब करतात किंवा मजुरीला जातात, कामाला जातात आणि त्यांना त्यांची मजुरी खराब करून दिवस पाडून त्या ठिकाणी पोस्ट बँकेमध्ये बॅलन्स चेक करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी जावं लागते। तर बघा, पैसे येणारच आहे, पैसे पोस्ट बँक खात्यामध्ये जमा होणारच आहे, पण त्याआधी समजून घ्या, तुम्हाला जर पोस्ट बँकमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्हाला रांगेमध्ये उभं राहायचं नसेल तर तुमच्यासाठी मी 3 ऑप्शन या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जाऊन गर्दीमध्ये उभं राहायची गरज नाही। तुमचं काम संपवून तुम्ही घरी येऊन कुठूनही तुम्ही पैसे काढू शकता आणि तुमचे व्यवहार पोस्ट बँकमध्ये चालू ठेवू शकता। म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोस्ट बँकमध्ये न जाता आपण कशा प्रकारे बाहेरच आपले पैसे आपल्या पोस्ट बँकेमधून काढू शकतो। तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 3 सर्वात महत्त्वाचे मार्ग सांगणार आहे आणि 2 मार्गापेक्षा जो तिसरा मार्ग आहे तो सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिला मार्ग आहे आयपीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं इंटरनेट बँकिंग सेवा आपल्या मोबाईलवर सुरू करणे। तर बघा, भरपूर महिलांना ही सेवा सुरू करता येत नाही किंवा त्यांना वापरता येत नाही। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जे आहे ते तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी पोस्ट बँकमध्ये तुम्ही अकाउंट काढताना रजिस्टर असला पाहिजे। म्हणजे अकाउंट काढताना जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर दिला, जो मोबाईल नंबर दिला तो तुमचा स्वतःचा किंवा तुमच्या कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचा असला पाहिजे। त्यावरच तुम्ही तुमचं इंटरनेट बँकिंग जे आहे ते सुरू करू शकता। त्यासाठी स्मार्टफोनची गरज आहे। घरी कोणाकडेही स्मार्टफोन असेल तर ते सिम कार्ड ते नंबर त्यामध्ये टाकायचं आणि तुम्ही इंटरनेट बँकिंग त्या ठिकाणी सुरू करू शकता। इंटरनेट बँकिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बॅलन्स सुद्धा चेक करता येते, आपलं आधार सेटिंग ऍक्टिव्हेट झालंय का ते पाहता येते आणि तुमचे पैसे जे आहे घरातीलच कोणत्या तरी व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करता येते आणि त्यांच्या एटीएम वरून तुम्हाला पैसे काढता येते। आता इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आयपीबीपी हे कसं सुरू करायचं त्याबद्दल मी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि या व्हिडिओच्या शेवट सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी व्हिडिओ येईल। तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे की आयपीबीपी इंटरनेट बँकिंग सेवा कशी सुरू करायची। बघा, दुसरा नंबरचा उपाय आहे फोन पे, गुगल पे, पेटीएम ऑनलाईन जे आपण UPI सर्व्हिस वापरतो ते वापरून सुद्धा तुम्ही तुमचे पैसे तुमच्या पोस्ट बँकमधून घर बसल्या विड्रॉल करू शकता। ही सेवा सुरू करण्यासाठी सुद्धा तुमचा मोबाईल नंबर तो पोस्ट बँकमध्ये रजिस्टर असला पाहिजे। आणि बघा, फोन पे, गुगल पे, पेटीएम सुरू करण्यासाठी ATM कार्डची गरज असते। ATM कार्डवर जे नंबर दिलेले असतात आणि एक्सपायरी डेट, CVV नंबर, पिन कोड याची गरज असते। ते तुम्हाला कुठे मिळणार? ते सुद्धा तुम्हाला आयपीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं इंटरनेट बँकिंग जेव्हा तुम्ही चालू कराल, ॲप्लिकेशन जेव्हा डाउनलोड कराल, त्या ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला ती पूर्ण सेवा मिळते आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचं ATM सुद्धा मिळते। ॲप्लिकेशनमधूनच तुम्ही ATM नंबर डाउनलोड करू शकता आणि आपलं फोन पे ॲक्टिव्हेट करू शकता। त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। जसं आधी सांगितलं तसंच तुम्हाला व्हिडिओच्या शेवट स्क्रीनवर 2 व्हिडिओ येणार आहे, ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे। म्हणजे इंटरनेट बँकिंग कसं सुरू करायचं आणि फोन पे, गुगल पे कसं सुरू करायचं, ATM कार्ड कसं डाउनलोड करायचं, हे दोन्ही व्हिडिओ तुमचे रिलेटेड आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर बघा, तिसरा नंबरचा आणि सर्वात सोपा उपाय तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो। तुम्हाला जर पोस्ट बँकेमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा जायचं नसेल, तुम्ही तुमच्या एरियामध्ये असलेल्या कोणत्याही आधार सेंटरवर ज्या ठिकाणी आधार नंबरवर तुमचा अंगठा लावून म्हणजे तुमचा थंब लावून तुमचं बायोमेट्रिक घेऊन त्या ठिकाणी बॅलन्स चेक केलं जाते किंवा तुमचे पैसे त्या ठिकाणी विड्रॉल केले जाते। ही सर्व जे सेवा आहे ते BC पॉइंट, पैसे विड्रॉल करून देणारं जे काही आधार सेंटर असते, आधार केंद्र असते किंवा काही ठिकाणी मिनी ब्रांच सुद्धा असतात जे वेगवेगळ्या बँकेमधून पैसे काढून आपल्याला विड्रॉल करून देत असतात आपला आधार नंबर आणि थंबचा उपयोग करून। कारण आपलं पोस्ट बँक अकाउंट जे आहे ते आधार नंबरवरूनच काढलेलं आहे, त्या ठिकाणी आपण आधार नंबर दिलेला आहे, त्यामुळे आपलं बायोमेट्रिक त्या ठिकाणी लिंक आहे। तुम्ही तुमच्या एरियात कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा थंब लावून तुमच्या पोस्ट बँकमधून पैसे काढू शकता। तर बघा, हे 3 सर्वात सोपे आणि महत्त्वाचे मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचं पोस्ट बँकमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का आणि लिंक असलेल्या मोबाईलवरून जर या नंबरवर मिस कॉल दिला तर तुमचा बॅलन्सचा मेसेज तुम्हाला येतो का, तो सर्वात आधी तुम्हाला चेक करायचा आहे। या नंबरवर मिस कॉल द्या आणि तुम्हाला बॅलन्सचा मेसेज येतो का ते सर्वात आधी पहा, म्हणजे तुम्हाला तुमचं
IPBP इंटरनेट बँकिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल, त्यावर रजिस्टर करता येईल. त्यानंतर तिथून ATM कार्ड डाउनलोड करून तुम्हाला तुमचं फोनपे गुगल पे सुरू करता येईल. फोनपे गुगल पे सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे टाकू शकता आणि त्यांच्या ATMने तुम्ही तुमचे पैसे विड्रॉल करून घेऊ शकता. तर बघा, हे 3 सर्वात महत्त्वाचे मार्ग मी तुम्हाला सांगितले. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.